नमस्कार, मी यामिनी महामुळकर हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही अस्थिमज्जा आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट हे शब्द काही वेळा ऐकले असतील, पण अस्थिमज्जा आणि स्टेमलेस ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय हे अद्यापही अनेकांना माहीत नाहीये. त्यामुळे आज आपण अस्थिमज्जा आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाचा प्रभाव या विषयावर डॉक्टर विजय रमणन यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, स्वागत आहे हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विजय रमणन हे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ थ्रोम्बोसिस आणि हेमोस्टॅसिस आणि रक्त आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी युरोपियन सोसायटीचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सल्लागार हेमॅटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियनसाठी 2017चा राष्ट्रीय गुणवत्ता उत्कृष्टता पुरस्कार, थॅलेसेमिया सोसायटी ऑफ महाराष्ट्राकडून गॉड ऑफ थॅलेसेमिया पुरस्कार यांसारख्या अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आजीवन सदस्य म्हणून देखील त्यांना सन्मानित केलं आहे. आणि याशिवाय सुनील गावस्कर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हेमॅटॉलॉजिस्ट पुरस्कार देखील प्राप्त झालाय. तर डॉक्टरांकडून अस्थिमज्जा आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाचा प्रभाव या विषयावर माहिती जाणून घेऊयात. सर, विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न की बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण नक्की काय असतं आणि हे का करणं आवश्यक आहे? महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे रक्तातले विकार आहेत ज्याच्यात पेशंटला बरं करण्यासाठी किंवा जे आजारामधला जो कंट्रोल आलेला आहे उपचारामुळे त्याला मेंटेन करण्यासाठी हे प्रक्रिया केली जाते. म्हणजे पेशंटचे जे डिफेक्टिव्ह जे मूळ पेशी आहेत, जे अस्वस्थ मूळ पेशी आहेत त्यांना बदलून नवीन चांगले पेशी बसवले की ते पेशंट क्युअर किंवा बरे होतात किंवा कंट्रोलमध्ये पेशंट राहू शकतो. बरं. डॉक्टर, बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण नेमकं काय असतं हे तुम्ही सांगितलं, पण जीवघेण्या आजारांवर उपचार करण्यासाठी याची मदत होते असं देखील ऐकलंय. तर बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण जीवघेण्या आजारांवर उपचार करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतं? तर ह्याच्यातले पण मुख्यतः दोन प्रकार आहेत. एकला ॲलोजेनिक म्हणतात आणि दुसऱ्याला ऑटोलॉगस. ऑटोलॉगस म्हणजे आपलेच पेशी, पेशंट स्वतःचा दाता होतो, त्याच्याच पेशी वापरून आपण उपचार करतो. मायलोमा म्हणून आजार आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून आहे, संधिवातमध्ये आपण वापरतो. तर ह्याच्यात आपण पेशंटलाच दाता बनवून त्याचे पेशी पहिले काढतो, एक किमोथेरपी देतो आणि ते पेशी परत पेशंटला देतो. तसंच ॲलोजेनिक म्हणजे डोनर ज्याला लागतो. उदाहरण ल्युकेमियाचा पेशंट आहे. त्याला आपण त्याच्याच पेशी देऊ शकत नाही कारण ते पेशी पहिलेच डिफेक्टिव्ह आहेत. तर त्यांच्या फॅमिलीमधला डोनर असेल किंवा जगात कुठे अनरिलेटेड डोनर असेल, रिलेटेड किंवा अनरिलेटेड डोनर मिळाला आपल्याला, तर त्याला किमोथेरपी देऊन ते सेल्स बसवले जातात. जर डोनर नसेलच तर आपण हॅप्लो आयडेंटिकल म्हणजे हाफ मॅच ट्रान्सप्लांट पण करू शकतो. बरं. पण डॉक्टर, या प्रत्यारोपणाची खरी गरज कोणाला असते, कसं ओळखायचं? थोडेसे आता प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा. आमच्या आजारामध्ये 3 गट करतो आम्ही. गुड, इंटरमिडिएट, पुअर. म्हणजे ज्यांना केवळ किमोथेरपीने फरक पडणार आहे त्यांना गुड म्हणतो. ज्यांना फरक पडेल पण 50-60% लोकं बरे होतील त्यांना इंटरमिडिएट, मध्यम. आणि सर्वात वाईट म्हणजे ज्यांच्या 10-20% लोकांनाच किमोथेरपीने फरक पडणार आहे. असे जर गट पहिलेच कळाले आपल्याला, असे बरेचसे टेस्ट असतात ज्यांनी कळू शकतं, तर आपण त्या पेशंटना पहिल्या दिवशीच सांगतो की आपण ट्रान्सप्लांटकडे वळणार आहोत. त्याबरोबरच मध्यमवाले किंवा चांगलेवाले गटातले पेशंट पण कधीतरी रिलॅप्स होतात. त्यांचा आजार पळटून येतं. तेव्हा आपल्याला ते केवळ किमोथेरपीने आपण त्या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही, पेशंटला बरं करू शकत नाही. म्हणून त्या पेशंटला पण आपल्याला ट्रान्सप्लांट करायची गरज पडू शकते. एक्यूट ल्युकेमिया म्हणा, बरेचसे AML, ALL अशा नावाने बरेचसे ल्युकेमिया आहेत, ज्यांना आपल्याला ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. बरं. डॉक्टर, बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाचे काही प्रकार आहेत का आणि ते कुठले आहेत? आणि ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी आहे याविषयी सांगा. जसं मी पहिले म्हणालो 2 मुख्य प्रकार आहेत. एक ऑटोलॉगस आणि ॲलोजेनिक. ऑटोलॉगस म्हणजे पेशंट स्वतःचा दाता होतो. आता मल्टिपल मायलोमा नावाचा एक कॅन्सर आहे जो हळू-हळू वाढतो. त्याला आपण पूर्णपणे आत्ताच्या अवस्थेत बरं नाही करू शकत, पण त्याला चांगल्या रीतीने कंट्रोल ठेवू शकतो. केवळ किमोथेरपी केलं तर 2 ते 3 वर्ष कंट्रोल राहतं. आपण हे ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट केलं तर 5 ते 6 वर्ष आजार कंट्रोलमध्ये राहू शकतं. तर त्या प्रक्रियेत आपण पेशंटला पहिले तर एक ग्रोथ फॅक्टर म्हणून इंजेक्शन देतो. ज्याच्याने मूळ पेशी ब्लडमध्ये येतात. ते आम्ही ब्लड मशीन त्या पेशंटला मग कनेक्ट करतो मशीनला. ज्या मशीनवर प्लेटलेट नावाची पेशी आपण बरेचसे डेंग्यूच्या वेळेस ऐकलेले आहेत. सिंगल डोनर प्लेटलेट तसंच त्या मशीनवर कनेक्ट केलं जातं. पण इथे 240 मिनिटाची प्रोसिजर असते. प्लेटलेटचं केवळ 90 मिनिटाचा असतो.
तर त्या प्रक्रियेतनं पांढरे पेशी काढले जातात आणि रक्तपेढीत ठेवले जातात. आता लिम्फोमा म्हणून आजारामध्ये त्याला क्रायोप्रिझर्वेशन त्याच्यात एक गोष्ट मिक्स करून आपण वर्षानुवर्ष ठेवू शकतो. ती बरं. केली जाते. मायलोमामध्ये 1 दिवस ठेवावं लागतं रक्तपेढीत आणि ज्या दिवशी सेल्स काढले जातात ते किमोथेरपी देऊन नेक्स्ट डे मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे सेल्स काढून बाहेर ठेवलेले ते परत करतो. त्याच्यानंतर अंदाजे 10 ते 14 दिवसात पेशंटची रिकव्हरी होते. लक्षात घ्या की ब्लडमध्ये 3 मुख्य पेशी आहेत, पांढरे, लाल आणि प्लेटलेट. हे तिन्ही पेशी कमी होतात त्या 10 दिवसात आणि परत वरती येतात. वरती आल्यावर आम्ही पेशंटला बाहेर शिफ्ट करतो आणि मग डिस्चार्ज करतो. लक्षात बरं. घ्या की ट्रान्सप्लांट प्रत्येक वेळा अशा रूममध्ये केली जाते जिथे वायू निर्जंतुकीकरण असतं, जिथे पाणीचं निर्जंतुकीकरण असतं आणि जेवण पण आम्ही परत त्याला 2 वेळा प्रेशर कुक करून त्याच्यातले बॅक्टेरिया मारून टाकतो. म्हणजे हे जी-बी-एस जे आपण ऐकतो हे सगळ्या गोष्टी कधीही ट्रान्सप्लांटच्या आत होत नाही. तसंच जेव्हा ॲलोजेनिक समजा थॅलेसिमिया आहे, सिकल आहे किंवा ल्युकेमियाचे पेशंट आहेत, त्यांना जेव्हा ट्रान्सप्लांट करायचं असतं आपल्याला डोनर शोधावा लागतो. तर डोनर शोधण्यासाठी पांढऱ्या पेशीचा गट असतो HLA म्हणतात. ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन. ते HLAची टेस्ट करून घेतो. फुल मॅच म्हणजे त्याच्यात 10 आकडे असतात. 10 पैकी 10 मॅच झाली की त्याला फुल मॅच म्हणतो. तर थॅलेसिमियाचा फुल मॅच मिळाला तर त्या डोनरला घेऊन डोनरला आम्ही तो इंजेक्शन देतो ज्यांनी त्याचे पांढऱ्या पेशी वाढतात. त्याचबरोबर पॅरलल त्या पेशंटला किमोथेरपी दिली जाते त्याच्या बोन मॅरोला नष्ट करण्यासाठी. तर 7 ते 8 दिवसाची ट्रीटमेंट असते पेशंटवर, 5 दिवसाची ट्रीटमेंट असते डोनरवर आणि जसं किमोथेरपी संपते डोनरचा पण 6वा दिवस असतो. त्या दिवशी डोनरकडनं पेशी घेऊन आम्ही पेशंटला देतो आणि ते पेशी बसायला अंदाजे 15 ते 20 दिवस लागतात. बरं. पण लक्षात घ्या ॲलोजेनिक ट्रान्सप्लांटमध्ये डोनर वेगळा असल्यामुळे ते हल्ला करू शकतात पेशंटवर. पेशंटच्या स्किनवर, कातडीवर, इंटेस्टाईन आतडीवर आणि लिव्हरवर हल्ला करू शकतात, ज्याला GVHD म्हणतात. मोठं नाव आहे. पण एकंदरीत ह्या धोकेदायक कॉम्प्लिकेशनमुळेच आपण ऐकतो की ट्रान्सप्लांटमध्ये बरेचसे पेशंट दगावले. तर हे GVHD जर कंट्रोल करता आलं चांगल्या रीतीने, तर आपण पेशंटला 70, 80, 90% पेशंट आपण बरे करू शकू. बरं. डॉक्टर, कर्करोगाचे रुग्ण जसे की ल्युकेमिया, लिम्फोमा किंवा रक्तविकार असलेले लोक जसे की सिकल सेल निमिया, थॅलेसेमिया किंवा इतर रोगप्रतिकारक आणि अनुवंशिक रोग असलेले रुग्ण दात्याची भूमिका निभावू शकतात का? आणि जर त्यांनी निभावली ही भूमिका तर हे किती गंभीर आहे? आजार असलेला माणूस सहसा कधी दाता होऊ शकत नाही. पण थॅलेसेमियामध्ये थॅलेसेमिया मायनर म्हणजे अर्धच जीन असलेला जो व्यक्ती असतो. उदाहरण मी मायनर आहे, तर मी डोनर होऊ शकतो. पण बाकीच्या आजारामध्ये कोणाला ल्युकेमिया, लिम्फोमा झाला असेल, तर सहसा रक्तदाता पण नाही होऊ शकत आणि बोन मॅरोचा पण दाता होऊ शकत नाही. पण बाकीचे नॉर्मल लोकं चालते-फिरते रस्त्यावर जे 95-98% लोकसंख्या आहे, ते नक्कीच दाता होऊ शकतात. बरं. डॉक्टर, योग्य दाता शोधण्याचं महत्त्व काय आहे? कुठे शोधता येईल असा योग्य दाता? तर 10-15 वर्षापूर्वी इतकी कठीण परिस्थिती होती, की एक दाता शोधायला आम्हाला 6 महिने लागायचे. बापरे! आता ही गोष्ट रुबिऑलमध्ये तुम्ही जर तुमचा HLA नावाचा रिपोर्ट जर आम्हाला पाठवलं, अंदाजे 3 ते 7 दिवसात, मॅक्सिमम 7 दिवसात आम्हाला कळून जातं, की भारतात कोणी दाता आहे का? जर दाता असेल, थॅलेसेमिया असलं फुल मॅच आणि ल्युकेमिया असला तर 9/10 90% मॅच असला तरी चालतो. तसा डोनर मिळाला, तर आपण तुम्हाला कळवू शकतो. तर म्हणून पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थित ठिकाणी HLA करा. आज भारतात, महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक गावोगावी करता येतं आपल्याला. अशी काही काही स्ट्रेसची गोष्ट नाहीये. व्यवस्थित HLA टेस्टिंग करून घ्या. तो रिपोर्ट हातात घ्या आणि आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा जो आमचा नंबर आहे आणि आम्हाला तो फोटो पाठवा. आम्ही दात्री म्हणून एक पेढी आहे जे स्टेम सेल बँक आहे. त्यांच्याकडे आम्ही पाठवतो. थोडे पेशंट्स आम्ही भारतातच सर्च करतो. बरेचसे पेशंटना इथे सापडत नाही. मग आम्ही इंटरनॅशनल सर्च पण करतो. जर्मनीमधल्या रजिस्ट्री DKMS म्हणून रजिस्ट्री देतात. तिथे पण सर्च करतो. तिथे पण बरेचसे भारतीय लोकांचं चे डोनर आढळतात. तर लक्षात घ्या, की आज इतकी सोपी परिस्थिती झाली. जी गोष्ट 6 महिने लागायची आज 7 दिवसात गोष्टी होऊन जाते. डोनर जर आपण खूप फास्ट केलं, तर डोनर मिळायला आज 1 ते 2 महिन्यात होऊन जातं, जे पहिले 1 वर्ष लागायचं. तर आपण अग्रेसर आहोत. आपली डेव्हलपमेंट होतीये आणि ह्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यातच उपलब्ध आहेत. आता सध्या सहजतेने अगदी डोनर लगेचच मिळतोय. पण डॉक्टर, अनुवंशिकतेचा या काही प्रक्रियेवर परिणाम होतो का आणि तो कसा होतो? आनुवंशिकते म्हणजे आता उदाहरण कोणाचं आई-वडिलांचं लग्न आतेच झालं असेल आणि त्यांचा मुलगा आजारी असेल किंवा थॅलेसेमिया असेल.
तर खूप जास्त चान्सेस असतात की आई वडिलांमधला कोणतरी एक फुल मॅच असेल त्यांच्या मुलाबरोबर. लक्षात घ्या की माझ्या आई वडिलांचं माझ्याबरोबर मॅच व्हायची शक्यता 10,000 मध्ये 1 आहे. म्हणजे 0.01% आहे. पण जर तुमचं लग्न नात्यात झालं असेल तर कदाचित तो 1 ते 2% वर येऊन जातो. तर म्हणून असं कोणाचं लग्न नात्यात झालं असेल, तर तुम्ही पहिल्या फॅमिलीमध्ये डोनर शोधा, कारण शक्यता आहे की तुम्हाला फॅमिलीमध्येच डोनर सापडून जाईल. बरं. डॉक्टर, ज्याला गरज असेल बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी पण त्यांच्या कुटुंबामध्ये जर डोनर नसेल, तर अशा वेळेस नेमकं काय करायचं? 2 प्रकारे. एक तर त्या आजाराला जर ऑटोलॉगस स्वतःच्याच पेशींनी करता येत असेल, तर पेशंट स्वतःचा डोनर होऊन जातो. जर तसं नसेल, थॅलेसेमियाचं उदाहरण पेशंट आहे, सिकलचं पेशंट आहे. त्याला आम्ही जसं म्हणालो आता डोनर रजिस्ट्रीला आम्ही पाठवतो. डोनर रजिस्ट्री आम्हाला मॅक्सिमम 3 ते 7 दिवसात सांगतं आणि मिळाला डोनर तर मग आर्थिक गोष्टीबद्दल इथे पण खूप मदत होती आता सध्या रुबिऑलमध्ये. टाटा ट्रस्ट आणि त्यांच्यातर्फे आणि बाकी एन-जी-ओज तर्फे मिळतीये. हे सगळ्या गोष्टी जुळून आले तर आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. ते बरं. नसेल तर आपण विचार करून वेगळ्या काय उपचार पद्धती आहेत त्याबद्दल पण रुबिऑलमध्ये विचार केलं जातं. हं. विविध प्रकारचे CAR T सेल्स नावाची ट्रीटमेंट आहे. बाकीचे नवीन-नवीन उपलब्ध झालेली ट्रीटमेंट आहे. जे सवलतीच्या दरात इथे उपलब्ध करून आम्ही पेशंटला देतोय. तर एकंदरीत कोणाला लिम्फोमा असेल, त्यांना गोष्टी मिळत नसतील, तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न करू. नक्कीच. आता याच विषयाशी निगडीत मला आणखीन एक प्रश्न, की जर कुणाला डोनेट करण्याची इच्छा आहे म्हणजे डोनर बनायचं आहे, तर अशांनी नेमकं काय करायचं? एक तर मी सगळ्यांना विनंती करीन, जे लोकं ही प्रोग्राम बघतात, की सगळ्यांनी डोनरसाठी रजिस्ट्रेशन करावं. हं. त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल किंवा दात्री जे नाव घेतलं मी त्यांना Google करून त्यांच्याकडे गेलं तरी चालेल. कॅम्प तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये बसवू शकता हं. आणि ते लोकं येऊन तुमचा स्वॅब घेऊन किंवा रक्त घेऊन जातील. आणि लक्षात घ्या, की जर कोणी मॅच झालं तरच आपल्याला द्यायचंय. पण दिल्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं काही लॉस होणार नाही. तुमची काही किडनी जात नाही, तुमचं काही हृदय जात नाही, तुमचं काही लिव्हर जात नाही. बोन हं, मॅरो हं. परत-परत तयार होत असतं. 15-20 दिवसात पूर्णपणे निर्माण होऊन जाईल. तर कोणाचा तरी जीव वाचतोय हे लक्षात ठेवा. हं. आणि अशा गोष्टीमध्ये दुसऱ्याला मदत केल्यामुळे आपल्याला पुण्य सोडून काही मिळत नाही. खरं आहे आणि हे गैरसमज अनेकांच्या मनामध्ये आहेत. या विषयावर मी तुमच्याकडे येणारच आहे. पण त्याआधी सर, अस्थिमज्जा डोनेट करण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता आहे का? आणि हे नोंदणी करणं कितपत गरजेचं आहे? भारतात रजिस्ट्रीच्या नावावर दात्रीचं आहे एक रजिस्ट्री त्याच्यात तुम्ही नोंद करू शकता आणि अत्यंत आवश्यक आहे. कारण 15 वर्षापूर्वी मिळायला खूप त्रास व्हायचा डोनर. आज 10 पैकी 6 लोकांना तरी डोनर मिळून जातोय. पहिले हं. 100 पैकी अंदाजे 6 ते 7 लोकांना डोनर मिळायचे. आता अंदाजे 40-50% लोकांना डोनर मिळून जातो. तर हे सगळं कशामुळे झालं? वर्षानुवर्ष डोनर त्याच्यात त्या रजिस्ट्रीमध्ये आले, ते बँकमध्ये आले. हं. त्याच्यामुळे नंबर वाढत गेलं. अजूनही मला वाटत नाही 1 कोटीच्या वरती गेलेले आहेत डोनर. आज आपली लोकसंख्या 120 कोटी आहे, तर ॲट लीस्ट कोटी लोकांनी तरी नोंद करावं त्याच्यात आणि त्याच्यानी कोणाचा तरी फायदा होईल. जसं आपण रक्तदान करतो, प्लेटलेट देतो, तसं आपण मूळ पेशी दिलं तर दुसऱ्या व्यक्तीला पुनर्जन्म मिळू शकेल. नक्कीच. सर, या डोनर प्रक्रियेविषयी जरा आणखीन माहिती द्या. थोडं अजून स्पष्ट करा याबद्दल. अ, ह्या प्रक्रियेत आता उदाहरण आम्ही आमचे एन-जी-ओ तर्फे आम्ही केलं होतं. तर गणपतीमध्ये आम्ही एक स्टॉल ठेवला होता गणपतीच्या जवळच. जिथे नॉर्मल लोकं येत होते. माहिती देत होतो आम्ही, की तुमचा काही लॉस होणार नाही आणि त्याबरोबरच जो तयार होते त्यांचं स्वॅब म्हणजे कापूस लावलेल्या त्या गोष्टींनी लार घेत होतो आणि ते आम्ही पाठवत होतो चेन्नईला. जिथे हं. त्यांनी त्या सॅम्पलवर त्या पेशंटचा डी-एन-ए काढून त्याच्यावर टेस्ट करून त्याचा HLA ची नोंद केली. तसं त्या नोंद भरपूर लोकांचं आम्ही 400-500 लोकांचं त्या दिवशी केलं. तर हं. ते सगळ्यांची नोंद त्या रजिस्ट्रीमध्ये झाली. म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाचं मॅच झालं, की त्यांना फोन येईल, की बाबा तुमचं मॅच झालेलं आहे. तुम्ही तयार आहात का द्यायला? तयार असाल हं. तर आम्ही येऊन मूळ पेशी काढू. अशा हं. मूळ पेशी नॉर्मली ब्लडमधनं काढलं जातं. बोन मॅरोमधनं काढलं जात नाही. जे हं. डोनर्स आहेत इंडियामध्ये. तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही, की कोणी टोचणार आहे तुम्हाला, हाडामध्ये कोणी टोचणार आहे, बिलकुल नाही. हं. रक्तवाहिनीत नळी टाकून तिथनं मशीनला कनेक्ट करून 4 ते 5 दिवस इंजेक्शन, 1 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे, ह्याच्याने एक माणसाचं जर जीवन वाचणार असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त पुण्यवान काही काम नाही. खरं आहे. डॉक्टर, तुम्ही 2006 पासनं हे संपूर्ण प्रोसेस करताय. यावर अनेक तुम्ही आत्तापर्यंत ट्रान्सप्लांट केलेले आहेत. जवळपास 375 पेक्षा अधिक ट्रान्सप्लांटच्या प्रोसेस केलेल्या आहेत. तर असा एखादा अनुभव सांगा जो तुमच्या कायम लक्षात आहे आतापर्यंत?
एक नाही भरपूर आहेत. पण एक 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 उदाहरण देतो. एक मुलगी होती 8 वर्षाची. त्यांच्या हं, आई-वडिलांना वाटलं मुलगा व्हायला पाहिजे. त्यांनी दुसरा प्रयत्न केला तर त्यांना ट्विन्स झाले. हं, दोन्ही ट्विन्स थॅलेसेमिया मेजर निघाले. म्हणजे रक्त त्यांना लागायला लागलं. आणि म्हणजे तेव्हा तो एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलं. आम्ही मॅचिंग केलं तर तीच मुलगी जी पहिले होती, ती मॅच झाली दोन्ही मुलांना. आणि ते मॅच झाल्यामुळे आम्ही तिचं बोन मॅरो काढून दोघांना बरं केलं एकानंतर एक. तर एक एक म्हणजे ट्विन ट्रान्सप्लांट मला वाटत नाही जगात कोणी केलं असेल. त्याबरोबरच आम्ही 7 महिन्याच्या मुलीचा बोन मॅरो घेऊन तिच्या 4.5 वर्षाच्या भावाला वाचवलं. आता हं, रिसेंटली आम्ही बंगालमधली मुलगी होती 20 महिन्याची. तिने 10.5 वर्षाच्या स्वतःच्या बहिणीला स्टेम सेल्स दिले. हं. एकंदरीत माझ्या डोक्यात असं बसलेलं की डोनर आणि मुलगी असली तर त्या पेशंटचं पण चांगलं होतं. तर मुलींमुळे सगळं लोकांचं जीवन बदलतंय. खरंय. डॉक्टर ज्यांना हा त्रास होतोय ना, त्या सगळ्यांना अगदी मेंटली आणि फायनान्शियली दोन्ही बाजूनी अगदी त्रास सहन करावा लागतोय. तर प्रत्यारोपणानंतर जीवन कसं बदलतं? प्रत्यारोपणामध्ये 2 लोकांचं, एक तर डोनरचं जीवन बदलत नाही. ज्या हं, दिवशी डोनेशन दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी तो जाऊन काम करू शकतो. आताच एक आय-टी इंजिनिअर आहे. मी त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन कामाला लागा, काही होणार बरोबर. नाही. तसंच आमच्याकडे अशी एक केस पण आली होती ज्याच्यात एच-आय-व्ही पॉझिटिव्ह होत्या. आता म्हणजे थॅलेसेमियामुळे रक्त लावल्यामुळे एच-आय-व्ही झालेलं, संक्रमण झालेली एक मुलगी होती. जिला 2 प्रकारे ट्रान्सप्लांट करावं लागलं. पण प्रत्येक वेळा एच-आय-व्हीचे औषध सुरू केलं की ते पेशी निघून जायच्या. बरं. तर ते सगळं करून आम्हाला असं दिसलं, की औषध उपचार आम्ही एक नवीन शोधून काढलं, ज्याच्यात तिचं रक्त लावायचं प्रमाण बंद झालं आणि गेल्या 5-6 वर्षापासून तिचं एच-आय-व्ही लोड पण कमी आहे आणि हं, ती व्यवस्थित सगळं शिक्षण वगैरे करतीये. हं, तर आमचेच एक पेशंट आहे जिचा अनरिलेटेड बाहेरचा डोनर होता. ती एक मोठ्या कॉम्प्युटर कंपनीमध्ये काम करत होती. तिचं आता लग्न झालेले अजून एक ट्रान्सप्लांट झालेले पेशंट बरोबर. तर ल्युकेमियाच्याच पेशंटनी ज्याचा ट्रान्सप्लांट झाला, अजून एक ल्युकेमियाचा पेशंट ज्याचा दुसरीकडे ट्रान्सप्लांट झाला. दोघांचं लग्न पण झालं. तर एकंदरीत 2 डॉक्टर आमच्यासारखे 2 डॉक्टर आता नातेवाईक पण झाले पेशंटमुळे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ट्रान्सप्लांट करत असताना चांगल्या रिझल्टमुळे पण आम्हाला शिकायला मिळतं आणि थोडे रिझल्ट चांगले येत नाहीत त्याच्यातनं पण आम्हाला शिकायला मिळतं. हं, पण हं. एकंदरीत पेशंटचा जीव वाचवण्यात जेवढा आनंद आहे, त्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाहीये. हो. त्याबरोबरच रुबिऑलमध्ये पेशंटच्या बाकी गोष्टी, जसं तुम्ही म्हणले आर्थिक गोष्टी ह्याचं पण इथे ध्यान हं, ठेवलं हं, जातं हं, आणि त्याच्यासाठी मदत करण्यासाठी इथे काउन्सिलर्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत. हं, हं. तर संपूर्णपणे हे आमचं सेंटर अंदाजे 19 वर्षापासून कार्यरत आहे हं. आणि आमची इच्छा आहे, की महाराष्ट्रामधल्या पेशंटला आम्ही मदत करू शकू आणि नक्कीच. जास्तीत जास्त सगळ्यांना मदत मिळावी हीच इच्छा आहे आमची हं, हं, आणि हं. त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. नक्कीच सर. यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच. पण आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात, की ट्रान्सप्लांट मेडिसिनमधील प्रगती आणि स्टेम सेल थेरपीचं भविष्यातलं स्वरूप याविषयी तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं ट्रान्सप्लांटमध्ये एकतर वेगवेगळे टेक्निक्स आलेत, वेगवेगळे औषधं पण आलेत. त्याबरोबर 2 मुख्य ट्रीटमेंट आहेत ज्याच्याने खूप फरक पडणार आहे. एक आहे CAR T सेल थेरपी म्हणजे पेशंटच्या स्वतःच्या पांढऱ्या पेशीला तयार करून परत पाठवणे. आज हं, जरा हं. खर्चिक आहे ट्रान्सप्लांटपेक्षा दुप्पट-तिप्पट किंमतवर आहे. पण हं, पेशंटचे स्वतःचे सेल असल्यामुळे तेवढं साइड इफेक्ट्स होत नाही. वेगवेगळे साइड इफेक्ट्स आहेत, पण ते मॅनेजेबल आहेत. हं, तसं जीन थेरपी, थॅलेसेमियामध्ये जीन थेरपी नावाची जे CAR T सेल सारखीच टेक्नॉलॉजी आहे. हं, ज्याच्यात थॅलेसेमियाच्या पेशंटचा जेनेटिक जो डिफेक्ट आहे, सिकलमधला जेनेटिक डिफेक्ट आहे, तो बदलता येईल. पण आता भारतात उपलब्ध नाहीये. पण मला असं वाटतं पुढच्या 3-4 वर्षात नक्कीच भारतात येईल आणि हं. भारतात आल्यामुळे ट्रान्सप्लांट जेवढे होतात त्याचं प्रमाण खूप कमी होऊन जाईल. तर नक्कीच. ह्या 2 CAR T सेल्स आणि जीन थेरपी ह्या गोष्टींनी ट्रान्सप्लांट कमी होईल. हं, पण तोपर्यंत तरी नक्की ट्रान्सप्लांटचा मुख्य रोल राहील आणि अशी इच्छा आहे, की जास्त लोकं बरे होतील या ट्रान्सप्लांटनी. नवीन हं. औषधांनी साइड इफेक्ट्स कमी झालेले आहेत. ते सगळे आपल्याला वापरता येतील. ते वापरल्यामुळे बरेचसे पेशंट बरे होतील. बिना साइड इफेक्टचे हं. ते घरी त्यांना जाता येईल. नक्कीच. हं, हं. डॉक्टर खरं तर अस्थिमज्जा आणि स्टेम सेल याविषयी आपण डोनेशन देखील करतो. याविषयीची जनजागृती खूप कमी आहे. त्यामुळे लोकांना अद्याप माहीत नाहीये, की याविषयी डोनेशन देखील करायचं असेल तर जाता-जाता अगदी प्रेक्षकांना थोडक्यात सल्ला काय द्याल? मी देईन की पुण्य कमवायला एकच मार्ग आहे. बरेचसे हं, मार्ग आहेत, पण सर्वात चांगला मार्ग ज्यांनी आपण दुसऱ्याला जीवन देऊ शकू, तुमचा रक्तगट त्याचा रक्तगट होऊ शकेल, ते म्हणजे स्टेम सेल डोनेशन. हं, तर हं. नक्कीच विचार करा. कारण ह्यांनी एक माणसाचं पूर्ण जीवन मृत्यूच्या तोंडातनं तो परत जीवनाला येऊ शकतो. पण ते हो. तुमच्यामुळे, प्रत्येक डोनरमुळे ते होऊ शकतं.
तर प्रत्येक व्यक्तीने विचार करावा की डोनर व्हायलाच पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या 12 कोटीपैकी ऍटलीस्ट 4-5 कोटी लोकांनी तरी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून स्वतःचं सॅम्पल द्यावं. त्यांना त्यांचा गट कळून जाईल. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि खूप महत्त्वाचा विषय होता, यावर योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.